हॅलो ब्युटिफुल सोल्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत महादेवांचा तुमच्यासाठी काहीतरी संदेश आलेला आहे। काय संदेश आहे त्या अगोदर आपली चॅनलवर नवीन असेल तर आपली एनर्जी एक्सचेंज करा। एनर्जी एक्सचेंज कशी करता तर सबस्क्राईब करून, लाईक करून आणि कमेंट करून, कारण जोपर्यंत तुम्ही एनर्जी एक्सचेंज करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ही रीडिंग लागू होऊ शकत नाही। त्यामुळे आपली एनर्जी एक्सचेंज करा आणि मी कार्ड शफल करत असताना माझ्या हातांकडे बघा आणि कार्ड्सकडे लक्ष द्या आणि महादेवांशी कनेक्ट व्हा आणि महादेवांना विचारा की माझ्यासाठी काय तुम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करत आहात। तुमच्या या टॅरोच्या स्प्रेडमधून अतिशय शक्तिशाली पत्ते प्रकट झाले आहेत, जे थेट महादेवांच्या दैवी ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतात। टॅरोच्या शास्त्रानुसार सर्व पत्ते हे सूचित करतात की महादेवांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी अगदी स्पष्ट आणि थेट आहे। यात कोणताही अडथळा किंवा संभ्रम नाही। सध्या तुमच्या मनात सुरू असलेली घालमेल, भविष्याची चिंता आणि अनेक जबाबदाऱ्या एकाच वेळी सांभाळताना होणारी तुमची मानसिक ओढाताण महादेवांपर्यंत पोचली आहे। तुमच्या अंतर्मनाचा आवाज आणि महादेवाचा तिसरा नेत्र तुम्हाला सध्याच्या कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आणि एका नवीन अध्यायाची सुरुवात करण्यासाठी हा तातडीचा संदेश देत आहे। सध्याची परिस्थिती आणि तुम्हाला संतुलनाचा सल्ला काय देत आहेत महादेव सांगत आहेत की तुम्ही सध्या तुमच्या आयुष्यातील अनेक आघाड्यांवर एकाच वेळी लढत आहात। आर्थिक बाजू सांभाळणे, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि करिअर या सर्वांमध्ये संतुलन राखताना तुमची खूप धावपळ होत आहे। तुम्ही भूतकाळात प्रामाणिकपणे जे अपार कष्ट केले आहेत त्याचे अपेक्षित फळ न मिळाल्यामुळे अजून तुमच्या मनात एक प्रकारची निराशा आणि अस्वस्थता घर करून राहिली आहे। परंतु महादेव तुम्हाला अत्यंत प्रेमाने सांगत आहे की हे वत्सा, धीर धर, योग्य वेळेची प्रतीक्षा कर। निसर्गाचा नियमच आहे की पेरलेले प्रत्येक बीज एका रात्रीत उगवत नाही। तुझी मेहनत माझ्या दरबारी नोंदवली गेली आहे आणि ती अजिबात वाया जाणार नाही। नको त्या गोष्टीचा अतिविचार करून स्वतःची ऊर्जा वाया घालवू नको। सध्या परिस्थिती पूर्णपणे माझ्यावर सोडून दे आणि स्वतःमध्ये मानसिक स्थिरता निर्माण कर। इथे तुम्हाला महादेव सावधानतेचा इशारा आणि शत्रूंपासून संरक्षण करणार आहेत। या वाचनातील सर्वात तातडीचा इशारा म्हणजे तुमच्या आसपासच्या काही लोकांवर तुम्ही आंधळा विश्वास ठेवत आहात, जो धोकादायक ठरू शकतो। तुमच्या पाठीमागे काहीतरी लपवा-छपवी किंवा मानसिक राजकारण सुरू असण्याची दाट शक्यता आहे। काही लोक तुमच्यासमोर चांगले असल्याचे नाटक करत असले तरी त्यांच्या मनात तुमच्याबद्दल असूया असू शकते। महादेव तुम्हाला इथे सावध करत आहे की सध्या कोणालाही आपल्या गुप्त गोष्टी किंवा भविष्यातील योजना सांगू नका। तुमच्या अंतर्मनातून जर एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला शंका येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण तो माझाच संकेत आहे। माझ्या तिसऱ्या नेत्राची दृष्टी सदैव तुझ्या संरक्षणासाठी जागृत आहे। त्यामुळे कोणाच्याही मानसिक दडपणाखाली येऊ नकोस आणि स्वतःच्या स्वाभिमानाशी तडजोड करू नकोस। तुमच्या जीवनामध्ये नवीन सुरुवात येते। महादेव सांगतायत की ज्याप्रमाणे अंधारानंतर प्रकाश येतो त्याचप्रमाणे या सर्व मानसिक संघर्षातून बाहेर पडण्यासाठी तुमच्या आयुष्यात एक नवीन ऊर्जेची ठिणगी पडत आहे। तुमच्या मनात काहीतरी नवीन करण्याची, एखादा नवीन मार्ग निवडण्याची किंवा नवीन शिकण्याची जी तीव्र इच्छा निर्माण होत आहे ती स्वतः महादेवाने तुमच्या मनात पेरली आहे। जुन्या अपयशाची किंवा धोक्याची भीती आता मनातून पूर्णपणे काढून टाका। तुमच्या आयुष्यात एक अत्यंत सकारात्मक आणि उत्साही बदल घडणार आहे, जो तुम्हाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल। महादेवाचा तुमच्यासाठी अंतिम संदेश हाच आहे की नकारात्मक लोकांना आपल्या आयुष्यातून दूर करा, कर्मावर विश्वास ठेवा आणि पूर्ण श्रद्धेने पुढचा पाऊल टाका। दररोज कमीत कमी 11 वेळा ओम नमः शिवायचा जप करा। तुमच्या पाठीवरील सर्व ओझे हलके होईल। नातेगोती आणि कौटुंबिक संबंधांवर महादेवांचा तुमच्यासाठी काय सल्ला आहे? हे पत्ते तुमच्या कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्याबद्दल एक अतिशय महत्त्वाचा संकेत देत आहेत। मुखवटे ओळखायला शिका। तुमच्या नात्यामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू असेल किंवा नाही, पण कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील काही लोक तुमच्यासमोर खूप गोड बोलतात, पण पाठीमागे तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत किंवा तुमच्या यशाचा हेवा करत आहेत। महादेव थेट संदेश देत आहेत तुम्हाला। लोकांच्या चेहऱ्यावरचे मुखवटे ओळखायला शिक।
कोणावरही आंधळा विश्वास ठेवून तुझ्या मनातील गुपिते उघडी करू नकोस. मानसिक ओढाताण थांबवा. तुम्ही कुटुंबातील प्रत्येकाला आनंदी ठेवण्याच्या आणि सर्वांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात. या नादात तुम्ही स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहेत. महादेव तुम्हाला इथे सांगत आहेत की ज्या नात्यांमध्ये फक्त तुम्हाला सतत तडजोडच करावी लागत आहे आणि जिथे तुमच्या भावनांची कदर नाही तिथे थोडे अंतर ठेवा. स्वतःला दोष देणे बंद करा आणि आधी स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत करा. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तातडीचा उपाय आणि पूजा तर काय असतील. सध्या तुमच्या आसपासची नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि आयुष्यातील अडकलेली कामे मार्गी लावण्यासाठी महादेवांनी सुचवलेले हे अत्यंत प्रभावी आध्यात्मिक उपाय आहेत. ते मी तुम्हाला सांगते. पहिला उपाय, महादेवाला पाण्याचा आणि दुधाचा अभिषेक. दर सोमवारी किंवा शक्य असल्यास रोज महादेवाच्या पिंडीवर तांब्याच्या पात्रातून शुद्ध जल किंवा थोडे कच्चे दूध अर्पण करा. जल अर्पण करताना मनातल्या मनात तुमच्या अडचणी महादेवाच्या चरणी अर्पण करा. दुसरा उपाय, ओम नमः शिवाय मंत्राचा मानसिक जप. तुमच्यासाठी हा सर्वात मोठा उपाय आहे. जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटेल, धाप लागेल किंवा अतिविचार सुरू होतील, धडधड सुरू होईल हृदयामध्ये, तेव्हा डोळे बंद करून 108 वेळा किंवा शांतपणे मनातल्या मनात या मंत्राचा जप करा. ही ऊर्जा तुमच्या शरीराभोवती एक संरक्षण कवच तयार करेल, ज्यामुळे वाईट नजरेचा किंवा शत्रूंचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. तिसरा उपाय, कापूर आणि भीमसेनी कापूरचा उपाय. 2 कापूर, एक साधा कापूर आणि एक भीमसेनी कापूर, दोघांपैकी कुठलाही कापूर. माझ्यामध्ये तुम्ही भीमसेनी कापूरचाच वापर करा. घरात नकारात्मक जाणवत असल्यास घरामध्ये तर रोज संध्याकाळी घरात भीमसेनी कापूर जाळा आणि त्याचा धूर पूर्ण घरात फिरवा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा आणि भांडणाचे वातावरण त्वरित शांत होईल. चौथा उपाय, शनिदेव आणि शिवांची उपासना. यासाठी शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे कर्माचे फळ मिळण्यात येणारे अडथळे दूर होतील. महादेवांचा अंतिम आशीर्वाद तुमच्यासाठी. घाबरू नका. तुमच्यावर होणारा प्रत्येक अन्याय मी पाहत आहे. वाईट लोकांचा हिशोब वेळ आल्यावर मी नक्कीच करेल. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेवून तुझे कर्म करत राहा. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. शिवशक्ती किंवा हर हर महादेव लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.